पुण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आता भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे। पुण्यातील अलका चौकात आंदोलन करण्यात आले आहे। पुण्यातील अलका चौक येथे आंदोलन करण्यात येते। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपने पुण्यातील अलका चौकात जोडे मारो आंदोलन केले। रामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर पुण्यात आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, पुण्यातील अलका चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। खरं तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला होता, त्यानंतर भाजप आक्रमक झाले। सध्याची अलका चौकातील परिस्थिती काय, कशा प्रकारे भाजपच्या वतीने आव्हाडांना विरोध करण्यात येते, काय आंदोलनाची परिस्थिती? कारण मी सध्या पुण्यातील अलका चौकात आहे आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की भाजपचे असंख्य कार्यकर्ते सध्या इथे जमलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। काय भूमिका आहे ताई तुमची? जितेंद्र आव्हाड यांनी काल जे वक्तव्य केलं ते अतिशय अशोभनीय आहे। विशेषतः समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो आणि त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करत आहोत। त्यांनी पुढे पुणे शहरामध्ये पाऊल ठेवलं तर त्यांना त्याचं नक्कीच रामसेवक म्हणून उत्तर दिलं जाईल, असं अध्यक्षांच्या वतीने सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो। कारण खरं तर आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं त्यानंतर पुण्यातील भाजपचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते अलका चौकात जमलेले आहेत। एकच या ठिकाणी त्यांची जी मागणी आहे की जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि या सगळ्यासाठी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्याच्या अलका चौकात हे आंदोलन सुरू आहे। भाजपच्या वतीने आक्रमक हे आंदोलन करण्यात येतं। या दरम्यान भाजपचे काही पदाधिकारी किंवा अन्य कुठले नेते उपस्थित आहेत का या आंदोलनात? खरं तर या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व शहराध्यक्ष धीरज घाटे आणि शहरातील जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीत हे सगळं आंदोलन होत आहे। अलका चौकामध्ये जरी आंदोलन होत असलं तरी शहरभरातील जे वेगवेगळ्या भागातील जे पदाधिकारी आहेत भाजपचे ते सगळे पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसत आहेत। सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कठोर कारवाई करावी। नक्कीच कारण नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।